साठी अर्ज दाखल केला। उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ संपली तरी इतर कुणाचेही अर्ज आले नसल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाली। विधान भवनात अर्ज भरताना अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल अशी मंडळी उपस्थित होती। 4 जूनला लोकसभा निवडणुकीच्या लागलेल्या निकालात सुनेत्रा पवारांचा पराभव झाला होता। त्यानंतर 8 दिवसात लगेचच त्यांना राज्यसभेवर संधी देण्यात आली। त्यानंतर बारामतीच्या काटेवाडीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। सुनेत्रा पवार यांनी महायुतीकडून अर्ज दाखल केला असला तरी अर्ज भरताना महायुतीचे कोणतेच नेते उपस्थित नव्हते। यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली। त्यावर राष्ट्रवादीकडूनही मित्रपक्षांना निमंत्रण दिलं नव्हतं अशी सारवासारव प्रफुल्ल पटेल यांनी केली। आम्ही कोणालाही सूचना केली नव्हती, फक्त त्यांना माहिती होतं की ही पोटनिवडणूक आहे, आमच्याकडूनच झालेली रिक्त जागा आम्ही भरायची आहे। त्यांना आम्ही सांगून आजच्या आम्ही नामांकन भरलेलं आहे, पण कोणालाही आम्ही निमंत्रण दिलं नव्हतं। राष्ट्रवादीकडे सीट आहे, प्रफुल्ल पटेलांची जागा रिक्त झाली आहे, त्यामुळे स्वाभाविक ती राष्ट्रवादीकडे आहे। आणि फॉर्म भरताना साधारण आपण त्या ठिकाणी ज्या सुनेत्रा पवारजी आहेत त्यांना महायुती म्हणून सर्वांचं समर्थन आहे। तर फॉर्म भरताना हा नाही गेला, तो नाही गेला, हे जे बातम्या आपण चालवतो यामध्ये अर्थ नाहीये। सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिल्यानं छगन